आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। पंचायत समिती रेणापूरच्या तांत्रिक सहाय्यकास 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक। लातूर दिनांक 15 जून 2026 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी लातूरच्या पथकाने पंचायत समिती रेणापूर येथील तांत्रिक सहाय्यक गौस पाशा चांद शेख वय 35 यास 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले। तक्रारदाराच्या चुलत भावाच्या मौजे सय्यदपूर तालुका रेणापूर येथील गट क्रमांक 11 मधील शेतजमिनीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर सिंचन विहिरीचे बांधकाम 2024 मध्ये पूर्ण झाले होते। या कामाच्या बिलाचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्यावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात आरोपीने 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार जून 15 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली। तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता आरोपीने खरोळा तालुका रेणापूर येथे पंचासमक्ष 10,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। तळणी तालुका रेणापूर येथील मारुती मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर आरोपीने तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यास रंगेहाथ पकडण्यात आले। आरोपीच्या अंगझडतीत लाचेची रक्कम व एक मोबाईल हँडसेट आढळून आला। पुढील तपासासाठी मोबाईलची तपासणी करण्यात येणार असून घर जडतीची कार्यवाही सुरू आहे। या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई लातूर एसीबी पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी करीत आहेत।